दुसरा चेंडू आता मारला फटका कॅच झेल खाली क्षेत्ररक्षक आणि एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा कुठलाच प्रयत्न नाही. एका धाव समाधान मानावं लागेल. धाव फलक होतंय ते 3. तिचा चेंडू घेऊन सुशील. सुंदर असा चेंडू आणि लेग बाय स्वरूपात एक धाव भेटेल. धावफलक पुढे जाईल 4. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4. आता मात्र सुंदर असा चेंडू, निर्धाव असा चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आता मात्र सुंदर असा फटका. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा कुठलाच प्रयत्न नाही. एक धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 5. शेवटचा चेंडू असेल. घेऊन येईल तो सुशील. आता मात्र सुंदर असा फटका डायरेक्ट 4थ्या मजलात काय 4थ्या गल्लीमध्ये चेंडू गेलाय. लांबच लांब षटकार. प्रीतम पाटील मारण्यामध्ये माहीर आहेत. ऐरोली गावचा मोठा ब्रँड आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. सुंदर अशी फलंदाजी प्रीतम पाटील यांची. आपण कालच बघितलं यांनी सुंदर अशी फलंदाजी केली घोटवलीच्या इर्तीच्या मैदानावरती. आणि आता चॅलेंज ओव्हर. आता बघूया चॅलेंज कोण ऍक्सेप्ट करतंय, कोण पूर्ण करतंय. चॅलेंज ओव्हर ही खूप क्रुशियल ओव्हर असते. कृपया विनंती आहे जुगाव संघाला घाई करा, कारण की आज आम्हाला 14 सामने खेळवायचे आहेत. आता मात्र कप्तान स्वतः कर्णधार येतोय गोलंदाजीला, पियुष पाटील. आता मात्र पंच स्वतः चर्चा करत आहेत. पंच निर्णय काय आहे? पंच निर्णय आणि 4 ओव्हरच्या षटकांमध्ये एकच ओव्हरचं आता मात्र
चला सामना चालू करा. गाड़ी काढ़ा. शनिवार रविवार इधर गाड़ी मत लगाओ, नहीं तो यार हवा निकलेगा अभी. शनिवार रविवार गाड़ी मत निकालो यहाँ पे. चला पंच घाई करा. निर्धावाचा चेंडू. दुसरा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी कप्तान. 2 निर्धाव चेंडू टाकतो. आता 4 चेंडू 16 धावांचं समीकरण असेल. चॅलेंज ओव्हर असेल ही. आता मात्र नकारात्मक चेंडू वाईट. आता 4 चेंडू 15 धावसंख्येचं आव्हान असेल. आता मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू, नकारात्मक चेंडू. 4 चेंडूत 14 धावसंख्या. आता मात्र जयेश पाटील बरसतोय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. पुरेपूर असा फटका मारलेला आहे. आता मात्र चौथा चेंडू घेऊन येईल. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. आता 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. दोन चेंडू 8 धावा. आता मात्र सुंदर असा फटका. आता पंचांकडे लक्ष असेल आणि षटकार. 1 चेंडू 2 धावा. क्रुशल असेल हा चेंडू. 1 चेंडू 2 धावा. जावा रे जावा. धावसंख्या 25. एक चेंडू 2 धावा. चॅलेंज ओव्हरचं आव्हान असेल. 1 चेंडू 2 धावा. आता मात्र षटकार. समोर चेंडू दिला आणि समोर फेकला षटकाराच्या बाहेर. षटकार. आता मात्र 41 धाव संख्या. या षटकात 30 धावा भेटलेल्या आहेत त्या ऐरोली संघाला. 20 धावा या फलंदाजांनी जयेश पाटील यांनी कुठून काढल्यात आणि 10 धावा चॅलेंज ओव्हरच्या भेटलेल्या आहेत.
आता मात्र तिसरं षटक घेऊन येईल गोलंदाजाचं नाव, गोलंदाजाचं नाव प्रेम. आता बघूया प्रेम 2 षटकात 20.50 सरासरी आहे. तर आता हे षटक थांबवावं लागेल प्रेम याला. आता मात्र सुंदर असा चेंडू ऑफ कटर पद्धतीचा चेंडू टाकला होता. आता मात्र दुसरा चेंडू घेऊन येईल प्रेम. आता मात्र समोर असा चेंडू टाकला होता. झेलखाली क्षेत्ररक्षक. एक धाव संख्येवर समाधान मानावं लागेल आणि क्षेत्ररक्षकांना जरा विनंती आहे की सांभाळून क्षेत्ररक्षण करा. चेंडू आता मात्र लेग कट केलेला आहे आणि पंचांचा निर्णय येतोय नो बॉल, नो +1 आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पंचेचाळीस धाव संख्या. आता मात्र गोलंदाज प्रेम तिसरा चेंडू घेऊन येईल. फ्री हिटचा चेंडू घेऊन येईल प्रेम. आता मात्र सुंदर असा चेंडू खाली राहतोय. पिचचा पुरेपूर फायदा उचलतोय प्रेम. पिचवर अनिमम बाउन्स आहे, कधी काही होऊ शकतं. आता मात्र चौथा. आता फ्लिक केलेला आहे. आता बघूया गोलच्या क्षेत्रात 2 धाव संख्या. चेंडू असा वाटला की खूपच लांब गेलाय, पण आपल्या ग्राउंडचे पण रिस्ट्रिक्शन आहेत त्यामुळे आता मात्र चेंडू प्रेम. आता मात्र फटका समोर असा सीमा रेषा पार षटकार. (53) आता चेंडू शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल.
ओ, हे पिचवर, याच पिचवर हेच, हाच टिपा पाहिजे गुडलेनचा. आता चांगला चेंडू टाकलेला आहे शेवटचा आणि षटक समाप्तीनंतर 53 धावसंख्या. ठीक आहे. रोशन पहिला चेंडू चांगला टाकतो. रोशन निर्धाव असा चेंडू. आता मात्र फुलटूस मध्ये चेंडू खाली 2 धावा. तिचा चेंडू घेऊन येईल. आता मात्र निर्धाव असा चेंडू. आता मात्र षटकार समोर चेंडू टाकला आणि पुरेपूर फटका, लांब लचक षटकार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक ना, शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. सिक्स्टी 2 चेंडू शिल्लक. आता मात्र निर्धाव. हा चेंडू क्रुशल असेल. मोमेंटम चेंज करायचा असेल तर जुगाव संघाला हा चेंडू चांगला टाकावा लागेल. 61 धावसंख्या. आता मात्र सुरेख चेंडू, पुन्हा एकदा रनआउटची संधी आणि रनआउट. 62 विन. आता मात्र चॅलेंज ओव्हरवर खूप ठरून असेल, चॅलेंज ओव्हरवर खूप निर्णय असेल.
RSA गोठवली आणि ऐवली कोलीवाडा अभि पहिला चेंडू घेऊन येईल सँडी आणि पहिला चेंडू सीमा रेषा पार षटकार. सँडीचं स्वागत केलेलं आहे. पहिला चेंडू षटकार मारून 2-3 वर्ष हा गोलंदाज खूप रबर बॉल स्पेशलिस्ट गोलंदाज आहे. दुसरा चेंडू सँडी. आता मात्र सँडी यासाठीच ओळखला जातो, गुडलेनची गोलंदाजी करण्यासाठी सँडी ओळखला जातो. दुसरा चेंडू असा निर्धाव. हॅलो. आणि तिसरा चेंडू पण निर्धाव. आता चौथा षटक घेऊन येईल, चौथा चेंडू घेऊन येईल सँडी. आता मात्र 2 धावा. शेवटचा चेंडू असेल, शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. आता मात्र सुरेख असा फ्लॅट पतीचा फटका, सुंदर असा प्रयत्न दुर्वेशाचा, सुंदर असं क्षेत्ररक्षण दुर्वेशाचं. आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. सामना करेल सुशील. ओ सुंदर असा चेंडू, काय चेंडू. आणि हा षटक चॅलेंज ओव्हर षटक असेल. थोडा फास्ट घ्या ऐरोली संघ. ऐरोली कोलीवाडा नाणेफेकीसाठी या.
जतीनला ह्या षटकाचा पुरेपूर वापर करावा लागेल. या षटकात किमान 20-22 धावा आल्या तर खूप आव्हानाच्या जवळ पोहोचतील ते. मॅच क्लोज चालू होईल. आता मात्र सुंदर असा फटका. आता मात्र एकच धाव. व्हाईट प्लस 1 दुसरा चेंडू. आता मात्र सुंदर असा फटका. एक धाव पूर्ण. एक धाव संख्या धाव समाधान मानावं लागेल. आणि पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू. व्हाईट प्लस 1. आणि पंच निर्णय कळवा. व्हाईट प्लस 1 आणि 1 बाउन्स. एक बाउन्सची ताकीद दिलेली आहे. डेड बॉल असेल. सेकंड नो असेल. दोन चेंडू 6 धावा संख्या आलेल्या आहेत. आता 4 चेंडू 10 धाव संख्येची गरज आहे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी. आता मात्र सुंदर असा चेंडू. गौरव शिंदे द ब्रँड ऑफ ऐरोली, गावदेवी ऐरोली. हे 2 वर्ष त्यासाठी खूप गोल्डन वर्ष झालेली आहेत. खूप सुंदर अशी गोलंदाजी केली आहे त्यांनी या 2-3 वर्षात. आता मात्र पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू. 3 चेंडू 9 धावा ची गरज. RSA गोठवली आणि ऐरोली कोलीवाडा ऐरोली कोलीवाडा RSA संघाचा कर्णधार आलेला आहे. ऐरोली कोलीवाडा संघाच्या कर्णधाराला विनंती आहे या. आता मात्र नो पदीचा चेंडू. आता 3 चेंडू 8 धाव संख्येच्या समीकरणाने. आता पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. 3 चेंडू 8 धाव संख्येची गरज. ऐरोली कोलीवाडा संघाचा कर्णधाराला विनंती आहे नाणेफेकीसाठी या. खूप विलंब झालेला आहे आपल्याला. आणि बाद. ऐरोली कोलीवाडा संघाच्या कर्णधाराला विनंती आहे नाणेफेकीसाठी या. इथे RSA संघाचा कर्णधार आलेला आहे.
2 चेंडू 7, 18 धाव संख्या झालेले आहेत. 2 चेंडू 7 धाव संख्या चॅलेंज पूर्ण करण्यासाठी. आता मात्र 1 धाव, 1 चेंडू 6 धाव संख्येची गरज. बोल्ड आणि फलंदाज बाद असेल. 1 चेंडू 7. पहिला चेंडू आणि पुन्हा एकदा नो. आता 1 चेंडू 6. समीकरण बिघडलेलं आहे. बॅट्समॅन नेम सिद्धेश. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू. 1 चेंडू 5. पूर्ण समीकरण चेंज होऊन जाईल. 1 षटकार लागला तर, आणि 1 षटकार नाही लागला तर तरी खूप समीकरण चेंज होऊन जाईल. पुन्हा एकदा नो चेंडू. 1 चेंडू 4. आता खूप स्पेशल क्रिएट झाले आहे ते गौरव शिंदे याच्यावरती. गौरव शिंदे वरती खूप आता स्पेशल आलेला आहे. 1 चेंडू 4. हे खूप मोठं षटक टाकलंय गौरव शिंदे यांनी. ऑफ साईडला गाडी बाहेर काढा. स्कूटी बाहेर काढा. त्या गाड्या आहेत त्या गाड्या बाहेर काढा. ओ दादा पल्सर बाहेर काढा. ती बाईकवाले बाईक बाहेर काढा. ती बाईक बाहेर काढा. चौकाच्या बाहेर लावा. ती बाईक चौकाच्या बाहेर लावा. आता मात्र फटका. 1 धावसंख्येवर धाव समाधान मानावं लागेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या किती? 22 झाले. आणि या ओव्हरला किती झाले? धावसंख्या 22. सोळा धावसंख्या. आणि नाणेफेकीसाठी आलेले आहेत अभि जोशी आणि आर एस संघाचा कर्णधार. RSS संघाचा कर्णधार आरेच्या संघाच्या 16 धावसंख्या. RSS संघाच्या कर्णधाराला विनंती आहे नाणेफेकीसाठी या. आणि चौकार.
जुगाव संघाचे आपले मयूर भाई ते टॉस उडवत आहेत आणि नाणेफेक कोण जिंकते? नाणेफेक कोण जिंकले? ऐरोली कोलिवाडा संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आता मात्र सुरेख चेंडू. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. आता मात्र एक धाव पूर्ण. एक धावसंख्या समाधान मानावं लागेल. धावसंख्या 23. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. राकेश खूप अपकमिंग स्टार आहे हा. खूप नाव कमवले आणि कमी वेळेत. सुंदर असा फटका. एक धाव पूर्ण. सुंदर असं क्षेत्ररक्षण जगदीश यांचं. आणि शेवटचा चेंडू असेल राकेश जो नेरूळ येथे NMPL झाली तिथे इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा असा पुरस्कार भेटलाय राकेश याला. आता मात्र षटक समाप्त. शेवटचा षटक घेऊन येईल करण. थर्टी 38 रन्स पाहिजेत. 38 धावांची गरज. ऐरोली संघाला विनंती, ऐरोली कोलिवाडा संघाला विनंती आहे जो असेल निर्णय तो लगेच असेल तो निर्णय मैदानात उतरवा तुम्ही लगेच. आता मात्र नकारात्मक चेंडू वाईट. आता मात्र 22ची 1 धाव. आता मात्र गावदेवी ऐरोली हा संघ विजयी होतोय. ऐरोली कोलिवाडाला विनंती आहे आपले निर्णय कळवा आणि बॉलिंग क्षेत्ररक्षण निवडला ऐरोली कोलिवाडा संघाने. क्षेत्ररक्षण लावून घ्या. आज दिवसभरात आपल्याला 12 सामने खेळवायचे आहेत. दिवसभरात आपल्याला 12 सामने खेळवायचे आहेत तर सर्वांना विनंती आहे की आम्हाला सहकार्य करा.